पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच आहे। तक्रारीला तब्बल 48 तास उलटून सुद्धा पुणे पोलिसांना आरोपीचा शोध मात्र लागत नाही। आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलंय। आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांची धावाधाव पाहायला मिळते। 13 टीम या आरोपीचा शोध घेत आहेत। पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे। चकवा देऊन हा आरोपी फिरतोय अशी सुद्धा माहिती मिळाली, त्यामुळे अद्याप सुद्धा आरोपी हा मोकाटच असल्याचं कळतं। एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत। त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये। जो कोणी, कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत। तपासाचा भाग याच्यामध्ये आहे, फॉरेन्सिक बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। नराधम आरोपी दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे। दत्ता गाडे मूळचा शिरूरचा रहिवासी, सराईत गुन्हेगार म्हणून त्याची नोंद आहे। आरोपी दत्ताच्या भावाला ताब्यात घेण्यात आलाय। पत्नी आणि आईचाही जबाब यावेळी नोंदवला जातो। टीमची संख्या वाढवलेली आहे। सध्या 13 टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे। त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही, काही बस स्टँड, रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण CCTV फुटेज वगैरे कलेक्ट करत आहोत। त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत। त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे। तर या नराधम आरोपी दत्ता गाडेची सुद्धा आपण कुंडली पाहूया। दत्ता गाडे मूळचा शिरूरचा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून दत्ता गाडेची आपण कुंडली पाहतोय। दत्ता गाडे हा मूळचा शिरूरचा आहे, सराईत गुन्हेगार असल्याची माहिती। दत्ता गाडे याचे राजकीय संबंध असल्याची सुद्धा आता माहिती समोर। शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी या दत्ता गाडेवरती गुन्हे दाखल आहेत। ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे सुद्धा गुन्हे दाखल। चेन स्नॅचिंग प्रकरणातही दत्ता गाडे विरोधात गुन्हा दाखल। 2021 साली कर्ज घेऊन 4 चाकी गाडी घेतली होती। पुणे अहिल्यानगर प्रवासी वाहतुकीत महिलांची लुबाडणूक केल्याचे देखील प्रकार समोर आलेले आहेत। दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती मात्र बेताची। दत्ता गाडेच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले। तुषार, नराधम आरोपी दत्ता गाड्याचे राजकीय संबंध असल्याची माहिती मिळाली आहे। मुळात दत्ता जो आहे तो शिरूर तालुक्यातील एका गावातला रहिवासी आहे। नेमके कोणते राजकीय संबंध असल्याची माहिती आता समोर आली आहे? नक्कीच. एकंदरीत जर आपण पाहिलं तर दत्ता गाडे हा खरं तर क्राईम मध्ये किंवा या चोरीच्या उद्देशाने तो खरं तर या परिसरामध्ये सर्वदूर पसरत होता। त्याची माहिती खरं तर पोलिसांकडेही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। कारण शिरूर असेल, शिक्रापूर असेल, त्यानंतर अहिल्यानगर असेल, अशा विविध ठिकाणी दत्ता गाडेचे क्राईम संबंध आता पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळतात। मात्र दत्ता गाडेनी या संपूर्ण याचा फायदा खरं तर राजकीय दृष्ट्या घेण्यासाठी वापरला असल्याचंही एकंदरीत पाहायला मिळतंय। कारण दत्ता गाडेचं राजकीय संबंध पुढे येताना दिसून येत होते। कारण गावामध्ये तो सूटबुटात आयटीत राहत होता। गावातील आपली परिस्थिती जरी हालाकीची असली तरी गावामध्ये तंटामुक्ती समितीसाठी आपण सदस्य व्हावा किंवा संतामुक्ती समितीचा अध्यक्ष व्हावा यासाठीही दत्ता गाडेंनी प्रयत्न केले होते। त्यानंतर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचंही खरं तर दत्ता गाडेंनी काम केलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये दहशत खरं तर दत्ता गाडे या निवडणुकीच्या माध्यमातून पसरवताना एकंदरीत पाहायला मिळत होता। राजकीय हितसंबंध आणि चोरी असा दुहेरी खरं तर दत्ता गाडे संबंध असल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। गुन्हेगारीतून तो थोडासा गुन्हेगारीत होताच, त्यानंतर तो राजकीय हितसंबंधाचा फायदा घेऊन आपलं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून गावामध्ये आपल्याला
एखादं राजकीय पद मिळेल यासाठीही त्यांनी प्रयत्न गेल्या काही दिवसांमध्ये केले होते. तंटामुक्ती समितीच्या जी निवडणूक होती त्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी अनेकांवरती त्यांनी तशा पद्धतीने दबावही टाकला होता, अशी माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थ देताना एकंदरीत पाहायला मिळतात. दत्ता गाडेचे हालाकीचे संबंध, हालाकीची परिस्थिती जरी असली तरी दत्ता गाडेचे शिरूर तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांबरोबर संबंध आहेत आणि त्याचाच फायदा दत्ता गाडे या क्राईम गुन्हेगारीमध्येही करताना एकंदरीत पाहायला मिळत होता. तर नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आता अपडेट समोर आले. शिवशाही बस चालकानं गाडीचा दरवाजा लॉक केला होता, मात्र एअर प्रेशर कमी झाल्यानं दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक झाला. शिवशाही बसमधील एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडतो. शिवशाही बस चालकानं खात्याअंतर्गत चौकशीमध्ये ही माहिती दिलेली आहे. एअर प्रेशर कमी झाल्यानं दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक झाला आहे. शिवशाही बस चालकाची खात्याअंतर्गत चौकशीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. शिवशाही बस चालकांना खात्याअंतर्गत चौकशीमध्ये याबाबतची माहिती दिली.